नमस्कार मित्रांनो. आज एका TCS मधली जी अपॉर्च्युनिटी आहे, त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. या अपॉर्च्युनिटीमध्ये कोणत्या प्रकारचे ग्रॅज्युएशन असतील, BA, BCom, BSc किंवा इतर कोणते ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर जेव्हा आपण एक जेनेरिक माहिती देण्यासाठी बोलायचं असेल, तर TCSच्या या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण एंट्री लेव्हल जॉब जर बघितले, त्याच्यामध्ये आपण TCS BPS हायरिंगबद्दल थोडीशी माहिती आज घेणार आहोत. त्याचबरोबर MSc, MA साठी पण ॲटलास हायरिंग चालू आहे. MBA हायरिंग पण चालू आहे TCSमध्ये. हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. त्याचबरोबर BSc इग्नाइट हायरिंग पण चालू आहे. हे जे लिंक आहेत मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. त्यानंतर फार्मसी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटसाठी पण तिकडे अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. त्यामुळे ही जी संधी आहे त्याचा आपण अवश्य फायदा फायदा उचलला पाहिजे. याच्यामध्ये पहिले जे TCS BPS हायरिंग आहे, ते जर आपण क्लिक केलं, तर आपण या पेजवर येतो. याचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी ओपन आहे. तुम्ही रजिस्टर करू शकता. रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2026 आहे आणि टेस्ट डेट जी आहे ती तुम्हाला नंतर कळवण्यात येईल. ही अप्लाय नाव केल्यानंतर आपण या पेजवर येतो, ते आपण नंतर पाहणार आहोत. पण त्याच्या आधी ही जी 2027 ची पासिंग ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्याबद्दल अतिशय चांगली संधी आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत. ही लिंक आहे जी आहे ती आपण शेअर करणार आहोत, की त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. याच्या अशा अशा प्रकारची BPS हायरिंग याच्या आधी पण झालेली आहेत. आणि 2027चे जे ग्रॅज्युएशन बॅच आता येईल, त्यांच्यासाठी ही प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्याचा आपण अवश्य लाभ घेतला पाहिजे. याच्यामध्ये प्रोसेस कशी आहे ते सिनारिओ 1 अप्लाय फॉर ड्राईव्ह, सिनारिओ 2 कॅटेगरीज BPS अप्लाय फॉर हे आपण पाहणार आहोत. त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ते तुम्हाला हे वाचल्यानंतर तुम्हाला नक्की लक्षात येईल. टेस्ट पॅटर्न जो आहे तो 65 मिनिटाचा आहे. व्हर्बल एबिलिटी, न्यूमेरिकल एबिलिटी, लॉजिकल रिझनिंग तुमची पाहिली जाईल. एलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा तो आपण पाहणार आहोत. 3 वर्षाचा फुल टाईम ग्रॅज्युएशन कोर्स तुमचा असलेला पाहिजे. BCom, BA, BAF, BBI, BBA, BBE, BFM, BHRM, BIBF, BBM, BMS, BSc मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी, बायोलॉजी, लाईफ सायन्स, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स, जिओलॉजी, हॉस्पिटॅलिटी, टुरिझम मॅनेजमेंट ह्या स्ट्रीममधला कोणत्याही 2027 चा जो पास आउट असेल, त्याच्यामध्ये तुमची एलिजिबिलिटी नक्की होऊ शकते. त्याच्यामध्ये बॅकलॉग्स किंवा एक्सटेंडेड एज्युकेशन जे आहे, तुमचा वन ऍक्टिव्ह बॅकलॉग तुमचा टेस्टच्या वेळी चालेल, पण जेव्हा तुमची सिलेक्शन प्रोसेस असेल किंवा तुमची जी जॉईनिंग असेल त्याच्या आधी तुम्ही पूर्ण विषय सगळे क्लिअर असले पाहिजेत. कोणत्या प्रकारचा गॅप किंवा एज्युकेशन जो आहे तो 2 वर्षापेक्षा जास्त नसावा. म्हणजे ते पण त्याच्यामध्ये पण 12वी झाल्यानंतर TCS आपले ओव्हरऑल अकॅडमिक गॅप शुड नॉट एक्सीड 24 मंथ्स अंटिल हायेस्ट एज्युकेशन हे पाहिलं. कोर्स टाइम हा फुल टाइम कोर्स असला पाहिजे. हा वर्क एक्सपिरियन्स तुम्ही जर ही जी रिक्वायरमेंट जरी ट्रेनिंग रिक्वायरमेंट असली, तरी तुमचा जर प्रायर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला पब्लिश करावं लागेल किंवा त्यांच्याबरोबर शेअर करावं लागेल. तो दडवून ठेवता कामा नये असं त्यांचं म्हणणं आहे. 18 ते 28 वर्षाची एज ग्रुप त्यांनी दिलेला आहे. फॉर्म भरण्याबद्दलची जी माहिती जी काही असेल त्याच्याबद्दलचे जे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत, त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये जे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत, त्याचे तुम्हाला याच्यामध्ये नक्की तुम्हाला वाचून कळेल. हे अवश्य वाचून घ्या. जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही मी याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जेव्हा आपण या TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलवर क्लिक करतो, तेव्हा आपण या पेजवर येतो. या पेजवर आपण येतो, जे मी आधीच ओपन करून ठेवलं होतं. या पेजवर आल्यानंतर तुमचं जर रजिस्ट्रेशन ऑलरेडी असेल तर तुम्ही नसेल तर तुम्हाला रजिस्टर करावं लागेल. तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर केलं असेल तर लॉग इन हिअर केल्यानंतर तुम्हाला ती जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती पूर्ण तुम्हाला ईमेल आय डी टाकल्यानंतर लॉग इन करावं लागेल किंवा न्यू कॅन्डिडेट असेल तर रजिस्टर नाव केल्यानंतर तुमच्या पुढे हे 2 ऑप्शन येतात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा BPS. सध्या IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये सध्या संधी उपलब्ध नाही आहेत किंवा ही जी रजिस्ट्रेशन आहे ते सध्या या पदांसाठी उपलब्ध नाही आहे. जेव्हा आपण बिझनेस प्रोसेस सर्व्हिस क्लिक करतो, त्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इकडे ईमेल आय डी टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवर रिक्वेस्ट OTP येईल आणि तो OTP टाकल्यानंतर तुमची जी पुढची रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती सगळी तिथून पुढे सुरू होईल. तर या संधीचा अवश्य लाभ घ्या, कारण ही जी टिपिकल प्रोसेस यांची जी आहे त्याच्यामध्ये जे BA BCom हे जे पूर्ण एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो होतो अतिशय महत्वाचा आहे. BCom, BA, BBF हे सगळे ग्रॅज्युएट जे 2027 ला पास आउट होणार आहेत, त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. 2 सप्टेंबरच्या आधी तुम्हाला तिकडे रजिस्टर करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला रजिस्टर करताना जे तुमचं जवळचं टेस्ट सेंटर असेल, ते तुम्हाला टेस्ट सेंटर सिलेक्ट करायचं आहे. पुढची टेस्ट जी आहे त्याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला ईमेलवर पाठवण्यात येतील. ती टेस्ट झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे,
सिलेक्शनची त्याच्याबद्दलची माहिती पण तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरच कळवली जाईल. तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जेव्हा तुम्ही द्याल तो अवश्य हे खात्री करा की तो तुमचे दोन्ही नंबर्स किंवा मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी हे दोन्ही ऍक्टिव्ह असले पाहिजे, जेणेकरून जे काही टीसीएस तुमच्याबरोबर संवाद साधेल किंवा तुम्हाला जी माहिती तुमच्या ईमेलवर किंवा मोबाईलवर पाठवेल त्याची तुम्हाला लगेच ऍक्सेस घेता येईल. अशा प्रकारे तुम्हाला हे रजिस्टर करता येईल. त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा आपण सुरुवातीला पेजवर पाहिलं, हे झालं फक्त ग्रॅज्युएशनसाठी. एमएससी एम एस साठी पण तुम्हाला इकडे क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती सेम आहे. 23 फेब्रुवारी 1 फेब्रुवारी 2026 हे होऊन गेलेलं आहे. हे तुम्हाला चेक करावं लागेल याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संधी आता अजूनही उपलब्ध आहेत, मला वाटतं उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे अशा प्रकारे ही जी लिंक आहे त्याचा अवश्य लाभ घ्या. त्याचबरोबर ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हे व्हिडिओ पाहताय त्याला पण अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण अशा प्रकारचे व्हिडिओज आपण बनवत असतो जेणेकरून करिअरमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत त्याचबरोबर करिअर बद्दलची माहिती किंवा जे काउन्सिलिंग आहे असं म्हणता येईल ते आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. तर चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण ही जी अशा प्रकारची जी माहिती आहे ती पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो, ज्याचा तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. परत पुन्हा एकदा ही लिंक मी तुमच्यावर शेअर करतोय. धन्यवाद.